नमस्कार मित्रांनो, PVK स्टुडिओ 1वर तुमचं स्वागत आहे। तर मित्रांनो, एक गणित तुम्हाला घेऊन आलेलो आहे। तर वही आणि पेन्सिल घ्या आणि हे गणित कृपया करून लिहून घ्या। गणित एकदम महत्त्वाचे आहे मित्रांनो। ह्याच्यापैकी असा प्रश्न आला तर हा प्रश्न सोडवण्यासाठी सर्वांची एकदम धावपळ उडेल मित्रांनो। एकदम महत्त्वाचा प्रश्न आहे। थोडा तुम्हाला टफ वाटतंय पण तुम्हाला थोडा सांगण्याचा मी प्रयत्न करेल। बघा तुम्ही देखील थोडं समजून घ्या आणि थोडंसं बेसिक नॉलेज मित्रांनो तुम्हाला असलंच पाहिजे। उदाहरण लसावी कसा काढायचा, मसावी कसा काढायचा, कारण तुम्हाला लसावी मसावी येत नसेल तुम्हाला हे गणित समजणार नाही। तर मित्रांनो, आपण व्हिडिओला सुरू करूया। तत्पूर्वी मित्रांनो, व्हिडिओ चालू करण्याआधी आपला नेहमीचा प्रश्न आहे, त्याचं कमेंट बॉक्समध्ये उत्तर नक्की कळवा। तर मित्रांनो, प्रश्न असा आहे की महाराष्ट्राचे जे मुंबई आहे, मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ एकूण किती आहेत? 3, 2, 4 किंवा 5? 3, 2, 4 किंवा 5 ह्याच्यापैकी एक उत्तर आहे। कमेंट बॉक्समध्ये मित्रांनो नक्की कळवा। तर आपण या व्हिडिओला सुरू करूया। तत्पूर्वी मित्रांनो, नवीन व्ह्यूवर असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ कसा वाटतंय ते देखील सांगा, कारण गणिताविषयी अजून व्हिडिओ आम्हाला अपलोड करण्यासाठी। तर हा व्हिडिओ आता सुरू करूया। मित्रांनो, प्रश्न बघा। एक काम अनुक्रमे अ 12 दिवसात करतो, ब 15 दिवसात करतो आणि क 24 दिवसात करतो। म्हणजे मित्रांनो, अ 12 दिवसात करतो, ब 15 दिवसात करतो आणि क 24 दिवसात करतो। तर अ ने ते काम 3 दिवस केले आणि तो सोडून गेला। तर मित्रांनो, अ ने 3 दिवस काम केले आणि तो सोडून गेला। आणि त्यानंतर ब ने 5 दिवस काम केले आणि तोही सोडून गेला। बरोबर मित्रांनो, अ ने 3 दिवस काम केले आणि तो सोडून गेला आणि ब ने पण 5 दिवस काम केले आणि तोही सोडून गेला। त्यानंतर एकट्या क ला उरलेले काम पूर्ण करावे लागले। तर क ने ते काम किती दिवसात पूर्ण केले? तर मित्रांनो, प्रश्न असा आहे, अ ने 12 दिवसात काम केलं, ब ने 15 दिवसात काम केलं आणि क ने 24 दिवसात काम केलं। ह्यांचं कामाचं झालं। तर अ ने मित्रांनो 3च दिवस काम केले आणि तो सोडून गेला। तो बोला मला काम करायचं नाही, तो सोडून गेला। ब ने 5 दिवस काम केले आणि तोही बोला मला काम करायचं नाही, तोही सोडून गेला। तर एकटा पडला मित्रांनो क हा एकटाच पडला। तर एकटा क ते काम किती दिवसात पूर्ण करेल? तर हा व्हिडिओ बघा मित्रांनो। सुरुवातीला आपल्याला काय करावं लागेल मित्रांनो? बघा, सुरुवातीला आपल्याला अ चे काम किती? अ एक काम 12 दिवसात करतो, ब ते काम 15 दिवसात करतो आणि क ते 24 दिवसात करतो। तर मित्रांनो, हे 12, 15 आणि 24 ह्यांचा तुम्हाला लसावी काढावा लागेल, लसावी। तर लसावी आला मित्रांनो आपला 120, बरोबर। 120 आल्यानंतर ह्या 120ला मित्रांनो हे 12, 15 आणि 24, 120ला या 12 ने भागायचं, उत्तर आलं 10 आणि या 120ला परत 15 ने भागायचं, उत्तर आलं 8 आणि 120ला परत 24 ने भागायचं, उत्तर आलं 5। मित्रांनो, ही आपली पहिली प्रोसेस। आणि हे जे आलं प्रत्येकाने एका दिवशी केलेले काम। बघा मित्रांनो, अ ने एका दिवशी 10 दिवस काम केले आणि ब ने 8 दिवस आणि क ने 5 दिवस। त्यानंतर प्रोसेस मित्रांनो, अ ने 3 दिवस काम केले होते मित्रांनो, तुम्ही वर बघू शकता। अ ने ते काम 3 दिवस केले। तर आपल्या पुढची प्रोसेस काय करायची मित्रांनो? अ ने 3 दिवस काम केले। तर आपल्याला जे उत्तर आलेलं मित्रांनो 120 भागिले 12, त्याचं उत्तर आलं मित्रांनो 10। तर जे अ ने 3 दिवस काम केलं तर मग 10 गुणिले 3, उत्तर आलं 30 आणि ब ने 5 दिवस काम केले। तर आपलं दुसरं उत्तर काय आलं? तर 120 भागिले 15, 8 आलेलं। तर आता ब ने 5 दिवस काम केले, मग 8 गुणिले 5, उत्तर आलं 40। मित्रांनो, एवढं तुम्हाला कळलं? तुम्ही समजून घ्या मित्रांनो। माझ्याकडे तर वही आणि पेन्सिल आहे तुम्हाला समजून सांगण्यासाठी, तुम्ही समजून घ्या। मग इथे 30 आणि 40 आलं। तर मित्रांनो, आपण बघा, एकूण काम आपलं मित्रांनो, एकूण काम आपले 120 आलेलं होतं, 120। तर या 120 मधून हे जे अ चे 30 दिवसाचं काम आहे, 30 दिवस, 120 मधून 30 वजा करायचे, उत्तर आलं आपलं 90, बरोबर। तर जे 90 आलं त्या 90 मधून परत हे ब चे 40 मार्क 40 वजा करायचे, 90 वजा 40, उत्तर आलं 50। तर या 50ला मित्रांनो, आता हे 50 आलं, तर या 50ला हे बघू शकता कचं 120 भागिले 24, ह्याचं उत्तर आलं 5, बरोबर। तर या 50ला 5 ने भागायचं, उत्तर आलं 10। तर क ला ते काम करायला 10 दिवस लागतील। मित्रांनो, काही लोकांना समजलं असेल आणि काही लोकांना समजलं देखील नसेल। ज्यांना समजलं त्यांच्यासाठी चांगली गोष्ट आणि ज्यांना समजलं नाही त्यांच्यासाठी मित्रांनो मला माफ करा, मी चांगल्या पद्धतीने समजू शकलो नाही। तर मित्रांनो, हे गणित आहे, तुम्ही एका वहीमध्ये लिहून घ्या आणि एकदा समजण्याचा पूर्णपणे प्रयत्न करा मित्रांनो। तर हा व्हिडिओ कसा वाटला ते देखील कमेंट बॉक्समध्ये सांगा
आणि जर का नसेल समजला तर मी पुढच्या टायमाला वहीमध्ये तुम्हाला लिहून दाखवेल. आणि जर का असेच व्हिडिओ तुम्हाला पुढे पाहायचे असतील तर कमेंट बॉक्समध्ये मित्रांनो नक्की सांगा, म्हणजे मला असे व्हिडिओ पुन्हा देखील अपलोड करण्यासाठी. आणि हे गणित तुम्ही प्लीज समजून घ्या, जे काही लिहिलेलं आहे ते नीट समजून घ्या. तर मित्रांनो आपण भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. आणि मुंबई उच्च न्यायालयाची एकूण किती खंडपीठ आहेत? 3, 2, 4, 5. उत्तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि नवीन मेंबर असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला देखील क्लिक करा. तर आपण भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. आणि हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे धन्यवाद.